नमस्कार मित्रांनो, काळी मिरी याचा उपयोग केवळ अन्नाची चव वाढवण्यासाठी केला जात नाही, तर तंत्रमंत्र आणि ज्योतिषशास्त्रातील उपायामध्ये देखील केला जातो. तुम्ही कोणत्याही शनिवारी हा उपाय करून तुमच्या शत्रूंना कायमचे तुमच्यापासून दूर करू शकता. तो तुमच्या नुकसानाबद्दल कधीही विचार करणार नाही, याचा अर्थ तुम्हाला तो हानी पोहोचवण्याचा विचार देखील करणार नाही. शनिवार पहा, हा भैरव बाबांचा दिवस आहे. या दिवशी संकटमोचक हनुमानजीची उपासना केली जाते, म्हणून शनिवारी हनुमानजीलाही समर्पित आहे. म्हणून असे उपाय योजना करण्यासाठी हा एक चांगला दिवस आहे. तर आता बोलूया उपाय कसा करायचा आहे. सर्वप्रथम तुम्हाला येथे लहान कागद घ्यावा लागेल. तुम्ही घेतलेले 3 इंच रुंद आणि 3 इंच लांबीच्या कागदावर कोणतेही लाईन असू नये. तुम्हाला असे कागद घ्यावा लागेल जो एक कोरा कागद असेल. आता यासह तुम्हाला 4 काळी मिरी घ्यायची आहे, जे तुटलेले नसावे. तुम्हाला एक काळा पेन घ्यायचा आहे. आता या सर्व गोष्टी घेऊन तुम्हाला दक्षिणेकडील दिशेने बसावे लागेल. हा उपाय कोणत्या दिवशी करावा लागेल तर शनिवारी सूर्यास्त होण्या कोणत्या ठिकाणी तर अशा ठिकाणी तुम्ही तुमच्या घरात हा उपाय करायचा आहे जिथे कोणीही येत नाही, कोणीही जात नाही किंवा कोणाचाही आवाज नसेल. तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही दक्षिणेकडील दिशेने बसावे आणि तो कागद प्रथम तो जमिनीवर ठेवा. नंतर तुमच्या शत्रूचे नाव आठवायचे आहे. तुम्हाला तुमच्या शत्रूबद्दल माहित आहे की ही व्यक्ती माझा शत्रू आहे, तो नेहमी माझ्याबद्दल वाईट विचार करतो. अशा व्यक्तीचे नाव, तुमच्या शत्रूचे नाव त्या कागदावर लिहायचं आहे. आता तुम्हाला तुमच्या शत्रूचे नाव माहित नसेल तर कारण बऱ्याच वेळा गुप्त शत्रू असतात जे पाठोमागून तुमच्यावर वार करत असतात, तुमचे नुकसान करत असतात. मग तुम्हाला त्या कागदावर पेनाने शत्रू फक्त लिहायचा आहे. आता त्याच कागदावर 4 काळी मिरी ज्यावर तुम्ही शत्रू लिहिले आहे त्यावर एक एक करून ठेवायचे आहे. पहा, येथे आपल्याला एक मंत्र देखील बोलावा लागेल. हा एक अगदी सोपा मंत्र आहे. ओम भैरवाय नमः. हा मंत्र पुन्हा सांगत आहे. ओम भैरवाय नमः तुम्हाला बोलायचा आहे. जेव्हा तुम्ही काळी मिरी ठेवता तेव्हा तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. ओम भैरवाय नमः किती वेळा बोलायचा आहे? 4 काळी मिरी ठेवताना 4 वेळा, प्रत्येकी एक काळी मिरी ठेवताना 1 वेळा, असं 4 वेळा बोलायचं आहे. पुढे त्या कागदाची एक लहान पुडी तयार करा. आता येथे तुम्हाला भैरव बाबाला प्रार्थना करायची आहे की हे भैरव बाबा, माझ्या समोरचा शत्रू आहे, समोरचा व्यक्ती आहे माझा शत्रू आहे किंवा माझा गुप्त शत्रू आहे, त्यांच्यापासून माझी कायमची सुटका करण्यासाठी हा उपाय मी मनापासून करत आहे. त्यांच्यापासून नेहमीच माझे रक्षण करा. तुमच्या स्वतःच्या मते मनापासून जसं जमेल तशी त्यांना येथे प्रार्थना करा. फक्त हो, तुम्ही भैरव बाबा यांना असे म्हणायचे नाही की माझे जे हे शत्रू आहेत त्यांना मारा किंवा त्यांच्याबरोबर खूप वाईट होऊ दे, असं नाही बोलायचं. कारण पहा की तुम्ही नेहमीच तुमच्या शत्रूंना टाळले पाहिजे. त्यांच्यासोबत काहीतरी चुकीचं करू नये. फक्त अशी प्रार्थना करा की त्यांनी तुम्हाला कधीही त्रास देऊ नये, तुम्हाला इजा करू नये. हा उपाय करून भैरव बाबा स्वतः तुमचे रक्षण करतात. तुमचे जे शत्रू आहेत ते तुमच्या समोर गुडघे टेकतील, म्हणजे तुमच्यावर त्यांचा काही परिणाम होणार नाही. पैसे देखील तुमच्या घरी येऊ लागतील. कर्ज असेल तर अशा सारख्या समस्या देखील आयुष्यापासून दूर जाण्यास सुरुवात करतात आणि आपल्या आयुष्यात सर्व काही चांगले घडते. कारण येथे तुम्हाला भैरव बाबा यांचे आशीर्वाद मिळतो. मग तुम्हाला हा उपाय किती शनिवारी करावा लागेल? 3 शनिवारी केला पाहिजे. 3 शनिवारच्या आत तुम्हाला तुमच्या जीवनात बदल दिसेल, चमत्कार दिसून येईल आणि तुम्ही शत्रूंपासून मुक्त व्हाल. प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला बाबळीचे जे झाड आहे ते शोधावे लागेल. जर तुमच्या घराभोवती हे बाबळीचे झाड असेल तर ठीक आहे, तिथे जा आणि त्या झाडाच्या मुळाजवळ मातीचा एक छोटासा खड्डा तयार करा. त्या पुडीला त्या खड्ड्यात गाडायचं आहे आणि हे झाड जर नसेल तुमच्या आजूबाजूला तर तुम्ही कोणत्याही झाडाखाली ते गाडा. तुम्ही शत्रूपासून कायमचे मुक्त व्हाल. बस हा महत्वाचा उपाय आहे. हे केल्यानंतर मागे वळून न पाहता तुमच्या घरी परत या. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, शेअर करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.